लग्नाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसा श्रावणी बंगला पाहुण्यांनी गजबजून गेला. कारण आडून साऱ्या नातेवाईकांना पत्रिका गेल्या होत्या. ओळखीचं सुद्धा कोणी सुटू नये याची दक्षता श्रीधररावांनी घेतलेली होती. आशाबाईंनी सर्वांना देण्यासाठी घेतलेल्या आहेरांनी ट्रंकच्या ट्रंक भरलेल्या होत्या. विहीण व्याही तसंच वरपक्षाकडल्या मानपानाची सगळी खरेदी झालेली होती. आशाबाई आणि निशाला तर क्षणाची फुरसत नव्हती. ओटीचे पॅकेट्स आणि अक्षतांचे पॅकेट्स दोघी बहिणींनी आपल्या मैत्रिणींसह अगदी खपून तयार केले होते. रुखवताचे पॅकेट्स तयार होते. आशाबाई आणि श्रीधररावांनी स्वतः घरी जाऊन पत्रिका दिल्या होत्या आणि चांदीच्या वाटेतल्या अक्षता देऊन सर्वांना जेवणाचं आमंत्रण आहे असं आवर्जून सांगत होते. निशाच्या सासरी जाऊन आशाबाईंनी पत्रिका दिली. आई, सगळ्यांनी लग्नाला यायचं, पण आई तुम्ही 8 दिवस आधीच या. अहो, आमच्याकडे मोठं माणूस कोण आहे सांगायला ना. निशाच्या सासूबाईंना मान देत आशाबाई म्हणाल्या. मोठ्या माणसाची आणि नाराज माणसाची मनं कशी जिंकायची हे आशाबाईंना चांगलं ठाऊक होतं. त्यानिमित्तानं तरी तुटलेली मनं जुळावीत आणि निशाच्या दृष्टीनं ती चांगली बाब राहणार म्हणून आशाबाई निशाच्या सासूबाईंना म्हणाल्या, अगं येईन की, येणार कशी नाही, पोरीचं लग्न आहे. पण आशा, अगं हल्ली तब्येत बरी राहत नाही. का बरं, काय होतं आहे? हेच गुडघ्याचं दुखणं. मग चांगल्या डॉक्टरांना दाखवू एकदा. चालूच आहे ते. निशाने नेलं होतं मध्ये दवाखान्यात. आई, तुमचं जमत नसेल तर मी जाऊ का 2 दिवस आधी ताईकडे? ताई, अहो मलाही माहेरचं कोणी नाही ना, कुठे जायला जागाच नाही. हो हो, जा की. सासूबाई समजुतीनं म्हणाल्या. ताई, मी येईन 2 दिवस आधी. कोठी घराचा ताबा माझ्याकडे देऊन टाका आणि आली की मग अगदी मांडव परतणी झाल्यावरच मी परतीन. सुनंदा म्हणाली. ये हो, अगदी जरूर ये, मी वाट पाहते. ताई थांबा, चहा करते. अगं नको. अहो ताई, तुम्ही येऊन तरी जाल कधीतरी, पण भाऊजी कशाला येत आहेत? नाही नको, आम्ही येऊ पुन्हा. आणि सुनंदा, वाईट वाटून घेऊ नकोस, पण हे आपलंच घर ना, म्हणून हक्काने सांगता येतं ग नको म्हणून. अगो, घरोघरी चहा सरबत पिऊन ना पोटाची टाकी फुल झाली आहे. हसत हसत आशाबाई म्हणाल्या आणि पिवळ्या जरीच्या साडीचा पदर हातात धरून उभ्या राहिल्या. बरं, येतो आम्ही, हात जोडून श्रीधरराव म्हणाले. निशा, मेघन कसे आहेत? निशाच्या सासूबाई म्हणाल्या. ठीक आहेत, सांगा त्यांना आठवण केली म्हणून. जरूर. आशाबाईंच्या एक लक्षात आलं की निशाच्या सासूबाईंचा गरम स्वभाव आता बराच निवळला आहे. नातेवाईक असोत की शेजारी, परस्पर चांगले संबंध असणं हे दोघांच्याही हिताचंच असतं आणि निकोप स्वभावाचं ते एक लक्षण असतं. आशाबाई समाधानानं हसल्या, कारण त्यांना माणसं जोडण्याची आवड होतीच. निशा आणि तिच्या सासूबाई जर मनाने जवळ आल्या तर ते त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीनं फायद्याचंच होतं. लग्नाच्या महिनाभर आधीपासून श्रावणीला केळवणं सुरू होती. ओळखीचे नातेवाईक, शेजारी, कॉलेजच्या मैत्रिणी सगळ्यांकडे सततची जेवणं सुरू. लग्नाची तिथी जवळ आली, पाहुण्यांनी घर भरून गेलं. ठरल्याप्रमाणे सुनंदा 2 दिवस आधी आली. नागपुरातलं सगळ्यात मोठं मंगल कार्यालय श्रीधररावांनी बुक केलं होतं. देवदेव घरी झालं. सर्व वऱ्हाडींना त्यांच्या पसंतीनं बांगड्या भरण्यात आल्या. हळद देवीला वाजत गाजत नेली. मग श्रावणीला हळद लावण्यात आली. पिवळ्या साडीतली हळदीच्या अंगाची श्रावणी मोठी लोभस दिसत होती. हळदीचं जेवण झालं. घरात जिकडे तिकडे पाहुणेच पाहुणे होते. दारात मांडव आणि मांडवाला हिरवं तोरण होतं आणि दाराला सुद्धा. घरच्या लोकांना तर रात्रभर झोपच आली नाही. सकाळ झाली. कार्यालय फुलाच्या माळांनी सजवण्यात आलं होतं. दाराला फुलांचंच तोरण होतं. कार्यालयाच्या आतल्या गेटजवळ एका बाजूला संस्कार भारतीची सुंदर मोठी रांगोळी काढण्यात आली होती. बाहेरच्या गेटपासून आतल्या दारापर्यंत लाल पायघड्या अंथरल्या होत्या आणि पायघड्या घालून तयार केलेल्या रस्त्याच्या दुतर्फा शेवंतीच्या फुलांनी आरास केलेली होती. दाराशी हळदी कुंकवाच्या वाट्या घेऊन आणि ओटीची आणि अक्षतांची पॅकेट्स घेऊन मुली ओळीत उभ्या होत्या.
सजवलेल्या टोपल्यातून ते सजवलेले पॅकेट्स ठेवलेले होते. गुलाबाच्या ताज्या फुलांनी भरलेली टोपली टेबलावर ठेवलेली होती. प्रत्येकाला एक ताजं सुंदर सुगंधित फूल दिलं जात होतं. दाराशीच सुगंधित अत्तराचा फव्वारा सुरू होता. आत डायसवरतीच एका बाजूला मंगलाष्टकं म्हणणारी मुलगी उभी होती. मध्ये 2 महाराजा खुर्च्या आणि खुर्च्यांच्या मागे निळा पडदा, त्यावर मल्हार श्रावणी ही थर्माकोलची अक्षरं शोभून दिसत होती. ब्युटी पार्लरमधनं खास ब्युटिशियन बोलवण्यात आली होती आणि तिने श्रावणीला छान सजवलं. शिवाय श्रावणीच्या मदतीला सायली होतीच. निशाच्या सासरची सर्व मंडळी आली होती. सुनंदा मेघनला जीव लावत होती. जसजशी मुहूर्ताची वेळ जवळ येत होती तसतशी नवनवीन कपड्यांची सळसळ वाढली होती. सुगंधानं कार्यालय भरून आणि भारावून गेलेलं होतं. सनईचा मंजूळ ध्वनी वातावरणात पावित्र्य निर्माण करत होता. श्रीधररावांनी क्रीम कलरचा सूट घातला होता आणि आशाबाईंनी गुलबक्षी रंगाची पैठणी. दोघंही गेटवर उभं राहून पाहुण्यांचा हसून आणि हात जोडून स्वागत करत होते आणि मेघन आतली सगळी व्यवस्था बघत होता. मेघननं पठाणी ड्रेस घातला होता आणि सायलीनी गुलाबी रंगाचा लाचा. कामवाल्या आजीबाई जरीच्या लुगड्यात हॉलभर मिरवत होत्या. निशा सगळीकडे लक्ष ठेवून होती. श्रीधररावांनी मनगटावरच्या घड्याळाकडे बघितलं. लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. 15 मिनिटं बाकी होती. वाजंत्र्यांचा आवाज जवळजवळ येत होता आणि अवघ्या 5च मिनिटात मल्हार नवरदेव होऊन मांडवाच्या दारात उभा राहिला. नेव्ही ब्लू कलरचा सूट, लाल फेटा, कमरेला काट्या, कपाळाला मुंडावळ्या, असा मल्हार पाटावर उभा होता. आशाबाईंनी मल्हारला ओवाळलं. भाताची मूद त्याच्यावरून ओवाळून टाकली. तर मागे व्याही भेट सुरू होती. दोघी व्याह्यांनी एकमेकांना गुलाब लावला. एकमेकांना शेला नारळ देण्यात आले. हार घालून पुष्पगुच्छही दिले आणि हसून दोन्ही व्याह्यांनी एकमेकांना आलिंगनही दिलं. आशाबाईंच्या मागे श्रावणीची चुलत बहीण घागरा चोळी घालून आणि सगुणाची धागर घेऊन उभी राहिलेली होती. मल्हारने हसत ती घागर हलवली आणि मुठभर नाणी त्या घागरीत टाकली आणि पायघड्यांवरनं चालत तो दारातून आत यायला लागला. त्याच्या अवतीभोवती त्याचे मित्र होते. त्याच्या अगदी बाजूने जतीन चालत होता. पाठीमागे सगळे वऱ्हाडी आणि समोर त्याच्याकडे बघत व्हिडिओ शूटिंग करणारे शूटिंग करत मागे मागे सरकत होते. मुलाकडची मंडळी अगदी समोर त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागेवर बसली. मित्रांसमवेत मल्हार लग्नपाटावरती उभा राहिला आणि काही क्षणातच श्रावणी सायलीसह लग्नपाटावर येऊन उभी राहिली. मागे तिचा मानलेला मामा होता. हिरवा कंच शालू, तसलाच ब्लाऊज, भरजरी पदर, अंगावरती भरपूर दागिने, डोक्यावरनं ओढणी सावरताना किणकिणणाऱ्या हिरव्या कंच बांगड्या, शिवाय सोन्याच्या बांगड्या, गोट, तोडे, पाटल्या, मोत्यांच्या बांगड्या, मेहंदी भरल्या हातात, हे सगळं छान दिसत होतं. मध्ये अंतरपाठ धरण्यात आला. मंगलाष्टकं झाली. एकमेकांच्या गळ्यात हार घालण्यात आले. श्रावणीच्या ओढणीची आणि मल्हारच्या खांद्यावरच्या शेल्याची गाठ मारण्यात आली. पण काही गाठी नीट पक्क्या बसत नाहीत. ताणतणावानं त्या गाठी हळूहळू उकलत जातात आणि केव्हा सुटून पडतात तेही कळत नाही. कारण या गाठीचं महत्त्व एकमेकांच्या पाठी उभं राहण्यात असतं. पण जेव्हा ही बांधलेली नातीच एकमेकांकडे पाठ फिरवतात तेव्हा त्यातल्या एकाला तरी ताठ होण्याशिवाय पर्याय नसतो. सुलग्न आटोपलं. सुग्रास भोजनाच्या जेवणावळी उठल्या. शेवटी उसंगीचा कार्यक्रम पार पडला आणि श्रावणी मल्हार मागून सासरी आली, माहेरचं घर रीत करून. पाहुणे मंडळी गेली. झालेल्या लग्नाच्या खाणाखुणा ठेवून ती गेली. श्रावणी बंगला रिकामा झाला. उठताना झोपताना आशाबाईंच्या मनात श्रावणीच असायची. श्रावणीच्या आईबाबांना श्रावणीशिवाय करमत नव्हतं. आशाबाईंच्या डोळ्यातलं पाणी तर खळत नव्हतं. केव्हाही बसल्या बसल्या श्रावणीच्या आठवणींनी आईचे डोळे पाझरू लागायचे. आज सकाळी पेपर वाचता श्रीधररावांनी बाजूच्या खुर्चीकडे बघितलं आणि त्यांना तिची ती रिकामी खुर्ची बघून श्रावणीची आठवण तीव्रतेनं झाली आणि ते एकदम म्हणाले, श्रावणी काय करत असेल ग? कामं सुरू असतील घरची. फोन नाही आला? नाही ना. श्रीधररावांनी बघितलं. आशाबाईंचे डोळे पाण्याने भरलेले होते. काय बोलावं, कशी समजूत घालावी श्रीधररावांना कळलंच नाही.
दोघेही मग चुपचाप बसून राहिले. कितीतरी वेळ मनात होती ती फक्त श्रावणी. दोघेही मनात म्हणाले, नात्याची नाळ तोडणं किती कठीण असतं नाही का. संध्याकाळची वेळ. आशाबाई देवाजवळ दिवा लावत होत्या आणि दारातून आवाज आला, आई. आशाबाई लगबगीनं उठून बाहेर आल्या. पाहता तर सावळ्या संध्याकाळी सावळी श्रावणी दारात उभी होती, ओंजळीत सावळ्या मंजिऱ्या घेऊन. श्रावणी, अगं कशी आहेस? फोन नाही, काही नाही. श्रावणीला माये भरल्या नजरेनं न्याहाळत आई म्हणाली, आणि हे काय, तुळस मंजिऱ्या? अगं आई, घरी खूप झाडं आहेत तुळशीची. तुला कृष्णाला व्हायला मंजिऱ्या लागतात ना, म्हणून घेऊन आले. तबकात मंजिऱ्या ठेवत श्रावणी म्हणाली. एकटीच आलीस? नाही, मल्हार आहेत सोबत. कुठे आहेत ते? अगं मला सोडून गेलेत ते बाहेर, येतील एवढ्यात. अगं बाई, घरात बोलवायचं नाही का? काय म्हणतील गं ते? अगं मला घ्यायला येतील तेव्हा येतील ना घरात. बाबा कुठे आहेत? अगं ते साईटवर गेलेत. मी मोबाईल करते त्यांना. फोनचा नंबर फिरवत श्रावणी म्हणाली, हॅलो बाबा, हां मी श्रावणी. अहो घरूनच बोलते आहे. येत आहे ना? अच्छा ठीक आहे. कसा काय झाला टूर श्रावणी? छान. छान असं श्रावणी म्हणाली खरी, पण ते छान म्हणण्यात जीव नव्हता. लेकीच्या येण्यानं आई एवढी खुश होती की लेकीच्या अंतरंगातली खळबळ आईला कळलीच नाही. बैस ग, काय करू खायला? म्हणजे कालपर्यंत या घरातली एक असणारी श्रावणी आज पाहुण्यासारखी माहेरी आली होती. तिलाही तिचं हे घर आता परक्यासारखं वाटत होतं. जीवनमरणात जसं एका श्वासाचं अंतर आहे असं म्हणतात, तसं एका क्षणाचं अंतर मुलीला माहेर परकं करण्यात होतं का? ज्या क्षणी डोक्यावर अक्षदा पडतात तो क्षण सासर माहेरच्या सीमारेषा बांधत जातो का? श्रावणीला वाटलं, हे घर मला परकं वाटतंय आणि ते घर मला अजून आपलं वाटत नाही. मग मी कोण? कुठल्या घरची? दोन्ही घरात माझं नेमकं स्थान काय? हे असं अधांतरी आयुष्य मुलींच्याच वाट्याला का? अगं श्रावणी, सांग ना काय करू? काही कर गाई, मी जरा पडते. असं म्हणून श्रावणी तिच्या रूममध्ये गेली. आपलीच रूम परकेपणानं निहाळत राहिली. मग ती आरशासमोर जाऊन उभी राहिली. तीच ही नेहमीची श्रावणी होती, पण फक्त गळ्यात घातलेल्या मंगळसूत्रानं तिचं जीवन बदलून टाकलं होतं. मग तिने कॉटवरती अंग टाकलं आणि कितीतरी वेळ ती या कोशीवरची त्या कोशीवर होत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला मल्हार. आक्रमक स्वभावाचा, दुसऱ्यांचा विचार न करणारा, कोणाच्याही मतांशी सहमत न होणारा, दुसऱ्यांच्या मतांचा आदर न करणारा, निसर्गाशी एकरूप न होणारा. त्या दिवशी समुद्रकिनारी दोघे फिरत होते. श्रावणी थबकली. त्या अथांग जलाशयाकडे बघत राहिली. समुद्रात चाललेलं ते लाटांचं तांडव, एकामागून एक सरसरत येणाऱ्या आणि तितक्याच वेगानं मागं सरणाऱ्या लाटा. श्रावणी भान हरपून बघत राहिली. श्रावणी मल्हारला म्हणाली, मल्हार, मल्हार बघा ना, विशाल समुद्र पार क्षितिजापर्यंत पसरलाय. आणि ह्या लाटा किती मजेशीर आहेत. धावत येऊन आपल्या पायाला गुदगुल्या करतात आणि मागे सरत जणू म्हणतात, बघ कशी गंमत केली. हवेनी उडणारे केस हाती नीट करत श्रावणी म्हणाली, चल ग, उगाच वेळ घालवू नको. नुसतं पाणी ते काय, त्यात काय एवढं बघायचं? मल्हारने आपल्या अरसिकतेची पावती दिली होती आणि पाठ फिरवून निघताना मल्हार मागून श्रावणीही निघाली, पण तिच्या डोळ्यांपुढून समुद्राची विशालता हटता हटत नव्हती. समुद्रातलं पाणी, नदीचं पाणी, तलावाचं पाणी, विहिरीतलं पाणी, घरच्या टाकीतलं पाणी, केवढं बंदिस्त होत जातं हे पाणी. पण समुद्राचं पाणी आपल्या अथांगतेची, विशालतेची पावती देत राहतं. मल्हार मागून विचार करत श्रावणी चालत होती. समुद्राची गाज तिच्या कानावर येत होती. तिच्या रसिक भाववेड्या मनाला ती गाज साद घालत होती आणि अरसिक मनाचा मल्हार तरा तरा चालत होता. भावनेलाही थारा नसलेल्या त्याच्या कडेकोट बंदिस्त मनाला वातावरणातला शीतल वारा शिवतच नव्हता. त्यांनी त्याच्या मनाभोवती एक तटबंदी घालून घेतली होती. त्या तटबंदीच्या आत श्रावणीला तरी शिरकाव होता का नाही कोणास ठाऊक. मल्हार, आज जंजिरा बघायचा का?
सकाळी उठल्या उठल्या श्रावणी म्हणाली, काय येते जंजिऱ्यात, नुसते पडके अवशेष. पण ते पडके अवशेषही आपलं एकेकाळचं ऐश्वर्य जपतायत ना. त्या ऐश्वर्याची, त्या समृद्धीची याद ते अवशेष करून देतात. मला अजिबात रस नाही आहे असलं बघण्यात. आता छत्रपती शिवरायांचा रायगड बघू म्हटलं तर ते नाही म्हणालात. अहो, शिवाजी महाराजांचं चरित्र डोळ्यांसमोर उभं राहतं रायगड बघताना. त्यांचा पराक्रम आठवतो आणि त्या आठवणी आपल्याला मग भूतकाळात घेऊन जातात. काय करणार आहेस नुसत्या आठवणी करून? हां, सांग ना, काय करणार आहेस? मग आपण इथे आलोय कशासाठी? श्रावणी आपल्या रागावर नियंत्रण करत किंचित चिडलेल्या आवाजात म्हणाली, कशासाठी म्हणजे? हेही काय मी तुला सांगायला पाहिजे का? तू काय स्वतःला लहान मुलगी समजतेस? मल्हारचं बोलणं श्रावणीला आवडलंच नाही. आपल्याला मिळालेला हा मल्हार अगदी अरसिक आहे. हा मला आणि माझ्या मतांना जपणारा नक्कीच नाही आहे, ही खूणगाठ श्रावणीने मनाशी बांधून टाकली. शी, काय हे? इथे येऊनही मनस्वास्थ्य नाही. कॉटवरून उठत श्रावणी मनाशी म्हणाली आणि ती बाहेर आली. का गं, झोप नाही लागली? आईनी मायेनं विचारलं. नाही गं, कसली झोप येते? का गं श्रावणी, सगळं ठीक आहे ना? श्रावणीने गप्पा माराव्या सासरबद्दल, सासरच्या माणसांबद्दल तिने काही सांगावं. दोघेही फिरून आले, तिकडच्याही काही गमती जमती सांगाव्यात असं वाटून आईने विचारलं. पण आईच्या बोलण्याकडे श्रावणीचं लक्षच नव्हतं. श्रावणी, अगं कुठे हरवली आहेस? मी काय म्हणते ऐकतेस ना? हां, काय म्हणतेस? बोल की. तुकारामांच्या अभंगाची कॅसेट लावत श्रावणी म्हणाली, सगळं ठीक आहे ना? हो तर, सगळं ठीक आहे. आणि मनातल्या मनात श्रावणी म्हणाली, नाहीतरी सांगण्यासारखं आहे काय? आईने स्वयंपाक केला. तेवढ्यात श्रीधरराव आले. श्रावणीला बघून त्यांना खूप आनंद झाला. कशी आहेस? ठीक आहे बाबा. आणि मग बऱ्या गप्पा झाल्या. आशाबाईंनी बाहेरून श्रीखंड मागवलं. काय गं, मल्हारला श्रीखंड आवडतं ना? काय माहिती. का गं, काय झालं? अगं, मी विचारलं नाही, पण खातील की ते. असं म्हणून श्रावणी घरासमोरच्या बगीच्यात गेली, इकडे तिकडे फिरली. आशाबाईंना सारखं वाटत होतं की श्रावणीने इथे आपल्याजवळ बसावं, खूप गप्पा माराव्यात, सासरबद्दल, विशेषतः मल्हारबद्दल खूप भरभरून बोलावं. पण श्रावणी एक शब्दही घरच्या लोकांबद्दल बोलत नव्हती. विचारलं तेवढं सांगत होती. का बरं? हा प्रश्न आशाबाईंनी स्वतःच्याच मनाला विचारला. मल्हार आला तेव्हा रात्रीचे 8 वाजायला आले होते. या या या. श्रीधरराव उठून उभं राहत मल्हारचं स्वागत करत म्हणाले, बसा. मल्हार सोफ्यावर बसला. श्रीधरराव त्यांच्यासमोर दिवाणावरती बसले. कसा काय झाला प्रवास? ठीक. पण तुम्ही काही म्हणाल, कोकणात पाहण्यासारखं खूप आहे. त्यातूनही आमची श्रावणी म्हणजे निसर्गवेडी, इतिहासाची आवड असणारी, ऐतिहासिक स्थळांबद्दल आकर्षण असणारी. किती पाहू किती नाही असं झालं असेल तिला, नाही का? मल्हार चूप होता. श्रीधररावांच्या बोलण्यावरती तो एकही शब्द बोलला नाही. आणि श्रावणीही पटकन उठून आत गेली. श्रीधररावांना दोघांचंही वागणं थोडं खटकलं. श्रावणी, मी पानं घेते. ठीक आहे. तू आवाज दे ना दोघांना, म्हणावं पानं घेतली आहेत. आई, तूच म्हण, मी घेते पानं हवं तर. श्रावणीला एक भीती वाटत होती की आईने एवढा स्वतः खपून स्वयंपाक केला आणि मल्हारनं जेवण करत नाही म्हटलं तर. चला मल्हार, जेवण करून घ्या. नाही, नको, घरी लवकर जायला हवं, आई वाट बघत असेल. पण स्वयंपाक झाला आहे आणि ही जेवायची वेळही आहे. आशाबाईंच्या बाजूला उभ्या असलेल्या श्रावणीकडे बघून नाईलाजानं उठावं तसा मल्हार उठला. बेसिनजवळ जाऊन त्यांनी आणि श्रीधररावांनी हात धुतले. आशाबाईंनी समोर धरलेल्या टॉवेलला मल्हारने हात न पुसता खिशातून रुमाल काढून त्याला हात पुसले. तुम्ही दोघीही बसा की. हो बाबा, बसतोच आहे. श्रावणीनं सर्वांचीच पानं घेतली होती. आई, ये ग. हो, आले. हां. श्रीखंडाच्या वाट्या घेऊन येत आशाबाई म्हणाल्या. श्रीधरराव जेवताना भरभरून बोलत होते. मल्हार फक्त हां हूं करत भराभर जेवत होता.
श्रावणीच मग मधून बोलायची, वडिलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची. मल्हारने पटकन जेवण आटोपलं, हात धुतला आणि हात पुसत श्रावणीला म्हणाला, लवकर आटप, आई वाट बघत असेल. श्रावणीचं आईशी वडिलांशी गप्पा मारत सावकाश जेवण चालू होतं. मल्हारने लवकर आटप म्हणता श्रावणीचा हात थबकला. मल्हारचं वागणं आशाबाईंनाही जरा खटकलं, पण तसं दिसून न देता आशाबाई म्हणाल्या, श्रावणी जेवण नीट कर. आणि त्यांचंही बरोबर आहे, घाई केल्याशिवाय बायकांचं लवकर आटपत नाही ना, शिवाय रात्रही होती आहे. श्रावणीने मल्हारकडे बघितलं, तो तिच्याचकडे बघत होता. श्रावणीला वाटलं ह्याचं जेवण झालं आहे आणि आता तो माझे घास मोजतोय का काय. मग तिची जेवणाची इच्छाच उडाली. शेवटी खायचा म्हणून कालवलेला ताकभात तसाच टाकून श्रावणीने हात धुतला. अगं श्रावणी, भात तसाच राहिला ना. मल्हारला हे दिसत असूनसुद्धा तो एक शब्दही बोलला नाही. कमीत कमी श्रावणी, अगं जेव, होईल 5-10 मिनटं उशीर, काय फरक पडतो, असं सुद्धा मल्हारच्या तोंडून निघालं नाही. आई चलते ग. पर्स उचलत श्रावणी म्हणाली, अगं बाई थांब, कुंकू तरी लावून जा. आशाबाईसुद्धा अर्धवट जेवणातनं हात धुत म्हणाल्या आणि श्रावणीच्या बाजूला उभा असलेला मल्हार म्हणाला, चल लवकर ग, कसला काय कुंकू बिंकू लावत बसते. असं म्हणून तो दाराबाहेर गेलासुद्धा आणि त्याच्या मागून जरा थबकलेली श्रावणी घरातून बाहेर पडली. हळदी कुंकवाची कोयरी हातात घेऊन आशाबाई फक्त बघत राहिल्या. आईचं मन उदास झालं, असं व्हायला नको होतं. नवीन लग्न झालेली पोरगी कुंकू न लावता, पोटभर न जेवता निघून गेली. आशाबाईंनी न जेवता सगळी ताटं उचलून ठेवली. त्यांची ही जेवणाची इच्छा सोडून गेली होती. मन उदासलं होतं, मनात विचारांची गर्दी झाली होती. मोकाट सुटलेल्या गुरासारखे विचार मनात धावत होते. श्रावणी ठीक असेल ना? दोघेही मोकळेपणी बोलताना नाही दिसले. नव्या नात्याची रेशमी सळसळ नाही दिसली. त्यांच्या वागण्या बोलण्याचा गंध घरात दरवळलाच नाही. का? आशाबाईंचं मन उलटसुलट विचार करत राहिलं. का रे, बराच उशीर केला यायला? मल्हार श्रावणी घरी पोहोचताच माधुरीबाई सहज म्हणाल्या, हा कामाला जरा वेळ लागला आणि हिच्या माहेरी जेवणावळी उठल्या. हो का ग, काही कार्यक्रम होता का आईकडे? नाही आई, आम्ही दोघंच. आणि तशी ही जेवणाची वेळ झाली होती, आई म्हणाली जेवण करून जा. अगं मग छान झालं की, पण जरा फोन करायचा ना, आम्ही बसलो आहे तुमच्यासाठी खोळंबून. चुकलं आई माझं. अगं ते जाऊ देत ग, त्यात काय एवढं. बघ, मी म्हणत नव्हतो आई वाट बघत असेल, पण ते हिला कळायला हवं ना आई. तरी बरं आधीपासून सोडलं होतं हिला माहेरी. काय सांगणार आई, शेवटी मला घाई करायला लागली. म्हणून तर उठले ना भरल्या ताटावरनं, श्रावणी दुखऱ्या आवाजात म्हणाली. काय हे मल्हार, असं वाटतात का रे? आणि झालाही असता जरा उशीर तर काय बिघडलं असतं? काय गाडी पकडून बाहेरगावी जायचं होतं का? काहीशा रागानं माधुरीबाई म्हणाल्या. आई तुला माहिती आहे ना, मला हे असलं काही आवडत नाही. असलं म्हणजे कसलं रे? हां, असलं काय आवडत नाही तुला? उगाच काहीतरी सुरू राहतं तुझं. इथे जेवण केलं काय, तिथे केलं काय, फरक काय पडतो? ते सुद्धा आपलंच घर आहे ना. आई यापुढे लक्षात ठेवेन मी. माझ्या माहेरी जेवायचा आग्रह मी यांना यापुढे कधीच करणार नाही. जाऊ दे ग, एवढं काय मनाला लावून घेतेस? असं म्हणून माधुरीबाईंनी श्रावणीकडे बघितलं तर तिचे काळेभोर टप्पोरे डोळे पाण्याने भरून आले होते. अगं हे काय श्रावणी, शहाणी आहेस ना तू? श्रावणीच्या पाठीवरनं हात फिरवत माधुरीबाई म्हणाल्या. पण का कोणास ठाऊक त्या क्षणी श्रावणीला फार एकटं एकटं वाटलं. मल्हार फार दूर गेल्यासारखा वाटला. आणि का कोण जाणे, पण हा माणूस जवळचा कधी वाटतच नाही. कधी वाटेल कोणास ठाऊक. हा असा तरेवाईकपणे वागणार असेल तर आपलं निभावणार कसं? आणि माझ्या मतांचा विचार न करणाऱ्या ह्या माणसाबरोबर अख्खं आयुष्य काढायचं? पुन्हा श्रावणीला भरून आल्यासारखं झालं. ती आपल्या रूममध्ये गेली. श्रावणी नाराज झाल्याचं लक्षात येताच माधुरीबाईंनाही जेवावंसं वाटेना. का हो, जेवताय का? वाढू? नाही, भूकच नाही आहे. असं म्हणून मनोहरराव काही न बोलता झोपायला निघून गेले. दार बंद करून माधुरीबाई झोपायला गेल्या. मल्हारचं वागणं दोघांनाही आवडलेलं नव्हतं. श्रावणीचे डोळे वारंवार भरून येते.
असं डोळ्यातून पाणी काढायची वेळ आजवर माहेरी नव्हती आली कधी. तिथे ती पापण्यांच्या झुल्यात झुलत होती आणि इथे हा मल्हार तिला हवं तसं झुलवत होता. तिचं मानी मन ह्या अशा गोष्टी सहन करायला तयार होत नव्हतं, पण इलाज नव्हता. बाहेरून आल्यानंतर आज तिला कपडेही बदलावेसे वाटेनात आणि कपडे न बदलता श्रावणीने अंथरुणावरती अंग टाकलं, पण डोळ्यात झोप काही नव्हती. श्रोते हो, हा होता आजचा भाग विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या. नमस्कार.